चला मॅच चालू करायची आहे. अल्पेश शिंदे कुठे असतील तर प्रज्योत घोसालकर यांच्यासोबत संपर्क साधायचा तुम्ही. अल्पेश शिंदे जिथे कुठे असेल. चला मॅचला सुरुवात करायची आहे. अतितटीची आपण मॅच पाहतोय. ही सेकंड लास्ट मॅच या लीग स्टेज मधली आपण पाहतोय. वन लाईफ ग्रुप वर्सेस RS फायटर आणि बल्लू यांचा सुंदर फटका. पहिला चेंडू. नक्कीच जुन्या फॉर्म मध्ये आल्यासारखे दिसतात आपल्याला बल्लू. सुंदर स्ट्रेट डाऊन द फटका ऑफ साइडला. एक धाव पूर्ण करण्यात आलेली आहे. तर इथे चिंचनकर यांना ओपनिंग करायला नक्कीच मिळालेली आहे. तर बघूया संधीचा सोनं करतायत का. दुसरा चेंडू आपण पाहतोय. सुंदर ऑफ ड्राईव्ह आपण पाहतोय. प्रतीक यांना मात्र चेंडू काय हातात येत नाही. थोडीशी मिसफिल्ड आपण पाहतो आणि 2 धावा आपण पाहतोय 2 चेंडूच्या समाप्तीनंतर. अल्पेश शिंदे आलेले आहेत. प्रज्योत घोसाळकर आपली वाट पाहत आहेत. पुन्हा एकदा आपण पाहतोय आणि आता मात्र मिसफिल्ड आणि आपण पाहतोय हा आलाय चौकार. मी विनंती करतोय सगळ्यांना कृपया रमेश यश पवार आपण उठायचंय तिथून. YouTube साठी त्रास होतोय. चौथा चेंडू आपण पाहतोय. धाव संख्या पोहोचली ती म्हणजे तर या पुढील आपण पाहतोय आपले कॅमेरामॅन रमेशजी बांडिलकर हे सुद्धा उत्कृष्ट कॉमेंटेटर आहेत. तर तेच आपल्याला जोडले जाणार पुढच्या मॅच साठी. तर धाव संख्या झाली ती म्हणजे 7 धावा. खूपच सुंदर RS फायटर यांनी कमबॅक केलेला आहे. आता मात्र सुंदर कलेक्शन होतं रितेश यांचं परंतु एक धाव चोरण्यात यश आले ते म्हणजे हितेश धुरी नाही ते हितेश चिंचनकर त्यांच्यासाठी पारितोषिक आलंय. 500 रुपयांचं पारितोषिक आलंय हितेश यांच्यासाठी. आणि हा वाईट चेंडू आपण पाहतोय. धाव संख्या पोहोचली ती म्हणजे 9 धावा. आता मात्र मिसफिल्ड आपण पाहतोय आणि एक धाव पूर्ण. धाव संख्या पोहोचली ती म्हणजे 10 धावा आपण पाहतोय. RS फायटर संघाचे ओनर रवी सविते हे मॅच पाहतायत. खूप उत्साहित आहेत. त्यांचा संघ मात्र प्रथमतच या वर्षी त्यांनी टीम त्यांची आपण पाहतो या स्पर्धेमध्ये. 10 धावा. वाईट चेंडू आपण पाहतोय. 11 धावा आपण पाहतोय. एक धाव. चला स्टेज समोरून गर्दी कमी करायची मी विनंती करतोय. पुन्हा एकदा स्टेज समोरून सगळ्यांनी साईडला व्हायचंय. आपल्या युट्यूबला त्रास होतोय. कॅमेरा हलतोय तर मी विनंती करतोय विकास वारत विकिंग्स टीम प्लीज. अमित सोनावणे जे आपले पुरस्कर्ते त्यांना सुद्धा विनंती करतोय. लहान पोरं. धाव संख्या पोहोचली ती म्हणजे एक चेंडू 12 धावा. ऑफ ड्राईव्हचा फटका हितेश यांचा. मिसफिल्ड पाहतोय आपण. एक धाव पूर्ण. धाव संख्या पोहोचली ती म्हणजे 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 13 धावा. सुंदर आपण पाहतोय फटकेबाजी. आणि आता मात्र नो चेंडू आपण पाहतोय. अतिरिक्त धाव आपण पाहतोय धाव फलकावर. आता फुल पद्धतीचा चेंडू. सुंदर क्षेत्ररक्षण आझाद यांचं आणि एकच धाव मात्र मिळते. धाव संख्या पोहोचली ती म्हणजे
15 धावा. हितेश चिंचनकर यांच्यासाठी पारितोषिक आलं होतं. 3 चौकारांसाठी 500 रुपयांचं पारितोषिक आहे सूरज सोनावणे यांच्याकडून. हितेश चिंचनकर करेक्शन येते. धाव संख्या पोचली ती म्हणजे 16 धावा. आणि आता सुंदर फटका बल्लू यांचा 18 धावा आपण पाहतोय. शेवटचा चेंडू शिल्लक या षटकातला. RS फायटर सुंदर आपण खेळ पाहतोय त्यांचा. बिनबाद 18 धावा. सचिन नायकर यांचा चेंडू पुन्हा एकदा आणि मात्र एकच धाव मिळते आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या पोहोचली ती म्हणजे 19. शेवटचा षटक आपण पाहतोय अभियानचा आणि सुंदर क्षेत्ररक्षण पाहतोय रितेश यांचा. एकच धाव मात्र मिळते आणि धाव संख्या पोहोचले. आणि आता मात्र झेल धरणीला दान केले रितेश यांचा. चेंडू मात्र पण सुंदर आपण पाहतोय क्षेत्ररक्षण रितेश यांचा. धाव संख्या पोहोचली ती म्हणजे 22 धावा. तिसरा चेंडू आणि आता मात्र रन कंप्लीट नव्हती केली परंतु एक धाव नक्कीच भेटेल. पंच धावा किती एकच आहेत हा. रन बघाय पाहिजेत. आणून हितेश चिंचनकर साठी आपण पाहतो सूरज सोनावणे यांचं पारितोषिक लागलेलं आहे. 3 चौकारांसाठी 500 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. तर पंच नक्कीच आपला निर्णय पोचवायचा. चेंडू झाले ते म्हणजे 3. स्कोर आता ही धाव ऍड केल्यावर सांगतो. एक धाव ऍड होईल आणि धाव संख्या पोचली ती म्हणजे 2 चेंडू आणि 21. 3 चेंडू 22 धावा. थोडे आमचे स्कोररला थोडी चहाची गरज लागते असं मला वाटते. 24 धावा आपण पाहतोय. 4 चेंडू शेवटचे 2 आपण पाहतोय चेंडू. आता मात्र 1+ रनआउट आपण पाहतोय. धाव संख्या पोहोचली ती म्हणजे 25. तर नक्कीच आई एकविरा ब्लास्टर संघासाठी पारितोषिक आलंय. जर आई एकविरा ब्लास्टर हा संघ विजयी प्रथम किंवा द्वितीय क्रमांक ज्यांनी पटकावला तर रोहित विश्वास यांच्याकडून पूर्ण संघासाठी जेवणाचे सोय करण्यात येणार आहे. तर नक्कीच RD बॉयज संघाचं प्रेम त्यांच्यावर आपण पाहू शकता. दोन धावा. तर 3 षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या पोहोचली ती म्हणजे 27 धावा आणि या पुढील सामन्याचं
समालोचन करण्यासाठी मी विनंती करतोय रमेश भंडारकर यांच्यासाठी, जे आपले कॅमेरामॅन सुद्धा आहेत. तर या पुढील सामन्याचं समालोचन त्यांच्या हस्ते. हॅलो. वन लाईन ग्रुप आयोजित गुंडगे अंडर प्रीमियर लीग 2025 पर्वत तिसऱ्यामध्ये पदार्पण केले. या स्पर्धेने एक चांगला आणि देखणं आयोजन आपण पाहतोय, ज्यांच्या वतीने अक्षरशः कमी काळामध्ये या स्पर्धेचा नावलौकिक झालं होतं. युवा आणि त्याचबरोबरीने विकिंग बॉईज या संघामध्ये मात्र पाहू शकाल आजच्या दिवसामधला सेकंड सामना आणि मॅच क्रमांक 29 मैदानामध्ये सजली जाईल. एकीकडे असेल युवा, दुसरीकडे असेल विकिंग बॉईज. या दोन संघादरम्यान मात्र ही 29वी लढत आणि आजच्या दिवसामधला पाहायला गेलं तर लीग स्टेजमधला हा सेकंडला सामना असेल. सलामीची जोडी रवाना झाली मैदानामध्ये. नेक्स्ट मॅच असेल आणि आता सलामीच्या भूमिकेमध्ये पाहू शकाल आपण धावसंख्या धाव फलकावरती लागली आहे ती 27 धाव फलकावरती लागल्या. 28 धावसंख्येची गरज आहे. उर्वरित 3 षटक 18 चेंडू आणि 28 धावसंख्येची गरज. सलामीची जोडी प्रतीक आणि त्याचबरोबर अभिष आपण पाहतो ऑन स्ट्राईक. टॅप केलेला चेंडू अलॉंग द कार्पेटने पाहू शकाल आपण. सिंगल ॲड झाली आहे. सिंगलच्या मदतीने संघाचा अकाउंट संघाचा श्रीगणेशा मात्र केला जातो. 1 धावसंख्या धाव फलकावरती लागली जाईल. गोलंदाजी मार्कवरती पुनश्च पुढे येऊन समोर बॅक टू द बॉलर. झेल मात्र स्वीकारली जाते. पहिल्या क्रमांकाचा विकेट मात्र मैदानाच्या बाहेर जाईल. ती टीम वन लाईफ संघाला मात्र पहिला हादरा. विकेट क्रमांक 1 मैदानाच्या बाहेर आली आहे. विकेट क्रमांक पहिली मात्र भेटली जाते ती अभिलाष स्वरूपामध्ये पहिला विकेट. टॅप केलेला शेवट आपण पाहू शकाल. थोडंसं फंबल झाले. एक सिंगल कंप्लीट झाले वेगाने. अंडर बॉक्सचा म्हटला तर एक मजेचा खेळ आहे आणि त्या मजेच्या खेळामध्ये मात्र संपूर्ण या चौरसामध्ये मात्र खेळ चालू असताना पुढे येऊन समोर गोलंदाजाच्या अक्षरशः दोन्ही डेंग्यांच्या खालून मात्र चेंडू काढला होता आणि तिथे मात्र सिंगल झाली आहे. सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या 3 या अंकापर्यंत जाऊन स्थिरावली. आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ समाप्त झाला आहे. पुढे येऊन पुन्हा टॉस केला आहे. ऑन द राईज नाही. समोरून गोलंदाजाच्या चेंडू काढला होता परंतु इथे सिंगलच मिळाली आहे. सिंगलच्या मदतीने 4 धाबा धाव फलकावरती. अंडर बॉक्स आपण पाहतोय गुंडगे प्रीमियर लीग 2025 आहे. समोर चेंडू उडवला आहे. अक्षरशः क्षेत्ररक्षकाला भेदक चेंडू चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. इथे मिळतील 4 धाबा. आलाय चौकार. ओव्हर क्रमांक 1 समाप्त झाली आहे आणि ओव्हर क्रमांक 1च्या समाप्तीनंतर तब्बल 8 धाबा धाव फलकावरती लागल्या जात आहेत त्या वन लाईफ संघाच्या. पहिला चेंडूवरती आली आहे ती सिंगल धाव. त्याच्यानंतर आला व्हाईट विकेट आलाय. त्याच्यानंतर सिंगल, चौथ्या चेंडूवर सिंगल, 5व्या चेंडूवर सिंगल आणि 6व्या चेंडूवरती आलाय चौकार. टोटल धाबा धाव फलकावरती 1 षटकाच्या समाप्तीनंतर 8 धाबा धाव फलकावरती. विजयासाठी 28ची गरज असताना आता 12 चेंडू आणि विजयासाठी 20 धावसंख्येची गरज आहे. ती वन लाईफ संघाला विजयासाठी आपण पाहू शकाल. प्रतीक आणि त्याचबरोबरीने आझम मात्र मैदानामध्ये खेळतो. हा चेंडू स्वार. अंडर बॉक्समध्ये देखील स्क्वेअर चेंडूचा सरळ चेंडू टाकत असताना देखील थोडीशा चुका घडत आहेत. गोलंदाज ओव्हर क्रमांक 2 मध्ये आलेत. भरत आपण पाहतो युवा. नेक्स्ट मॅच असेल. टॅप केलेला चेंडू टॉस करायचा होता परंतु जास्त उंची घेता आली नाही आहे. इथे मिळालेली सिंगलच्या मदतीने 9 धावा 10 धावा धाव फलकावरती. ओव्हर क्रमांक 2 चालू असताना पहिल्या चेंडूवरती आली वाईट आणि त्याच्यानंतर सिंगल आली आहे. भरत गोलंदाजी मार्कवरती. स्ट्राईक एंडला प्रतीक आपण पाहतोय. त्याच्यावरती अपेक्षा असेल. पुढे येऊन डान्सिंग डाऊन चेंडू खेळायचा होता. अक्षरशः ढोपे टेकून मात्र चेंडू अडवला आहे. एक सिंगल कंप्लीट. दुसरी देखील पूर्ण झाली आहे आणि तिसरी ज्या ह्याला पंचांकडे लाऊडल्या बिल आणि पंच मात्र आता येतील त्या तिसऱ्या पंचांच्या शोधामध्ये. इथे मात्र डिसिजन पेंडिंग असेल. 2 धाबा कंप्लीट केल्या आहेत परंतु तिसऱ्या धावसंख्या करत असताना आता मात्र तिसऱ्या पंचांची मागणी मात्र केली जाते. पाहू शकाल अतुलजी नवळे मात्र स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेमध्ये होते आणि तेथे मात्र रेफर गेलंय तिसऱ्या पंचांना. इथे मात्र आपण पाहू शकाल रिव्हर्स अटॅम्प पाहू शकाल आपण आता इथे स्क्रीनवरती. अक्षरशः
फलंदाज पोहोचलाय की सेफ आहे आपण पाहू शकाल. थोडस दिस इज ऑन पेंडिंग अडे त्याच्यानंतर पंच सांगतायत की फलंदाज तिसऱ्या धावसंख्येसाठी बाद देखील झाला आहे. अजून एक विकेट मैदानाच्या बाहेर झाली आहे. ती टीम वन लाईफ संघाला मोठा हादरा. विकेट क्रमांक 2 परतीचा प्रवास. अझम मात्र आऊट झालाय. धावसंख्या 12 धावा फलकावरती. आता मात्र समोरून चेंडू उडवायचा होता परंतु भांडण बॉलचा संपर्क झाला नाहीये. परंतु ही ते 22ची जरूर एक सिंगल ऍड होईल. एक सिंगलच्या मदतीने 13 धावा फलकावरती. 28 धावसंख्येचा पाठला करायचा आहे वन लाईफ संघाला. 1.3 चेंडूचा खेळ समाप्त झाला आहे आणि 13 धावा फलकावरती 2 विकेट देखील गेल्यात त्या वन लाईफ टीमच्या. आता देखील पाहू शकाल खराब कामगिरी भरत यांच्याकडून पाहायला मिळते आहे. ही अपेक्षा नाही आहे कारण अंडरम बॉक्स आपण खेळतोय आणि त्याच्यामध्ये स्वर चेंडूचा आपण मारा कराल तर त्याच्यावरती आपल्याला दंडित देखील करतील. पंच जमिनीला हात समांतर केले त्यांनी आणि सांगितलं की हा देखील चेंडू वाईड आहे. वाईड +1 अशा 2 धावा ऍड. 2 धावसंख्येच्या मदतीने 15 धावा फलकावरती. हा देखील पुढे येऊन सरसाईचा होता परंतु पुनश्च एकदा पंच सांगतायत आउटसाइड ऑफ स्टंप. चेंडू सांगितलं की पंचांनी देखील दंडित केलं. इथे देखील आला स्वार चेंडूच्या माध्यमातून पाहायला मिळालं तर अजून 2 धावा ऍड होतील. 2 धावसंख्येच्या मदतीने 17 धावा फलकावरती. म्हणजे अजून पाहायला गेलं तर 1.3 चेंडूचा खेळ समाप्त झाला आहे. म्हणजे 9 चेंडू आणि 11 धावसंख्येची गरज आहे. 9 चेंडू 11 धावा. हृदयाचे ठोके वाढवणारा सामना आपण पाहतोय. पुढे येऊन सरसवला आहे मिडल मध्ये डीप मध्ये क्षेत्ररक्षक प्रोटेक्शन देत आहेत. एक सिंगल कंप्लीट सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन मात्र पोहोचली आहे ती 18 वरती. आता 10 धावसंख्येची गरज आहे. पुढे येऊन आपण पाहू शकाल इथे पंच देखील. परंतु एक रिक्वेस्ट करेल की स्क्वेअरला एक पंच 2-2 लावलेत आपण तुमच्यासाठी. त्यामुळे पंचांवरती कोणी दबाव टाकू नका. पंचांचा डिसिजन अंतिम असो क्रिकेटच्या खेळामध्ये. प्रकाश जोतामध्ये अंडरम बॉक्स ही स्पर्धा आपण पाहू शकाल वन लाईफ ग्रुप गुंडगे आयोजित गुंडगे प्रीमियर लीग 2025 पर्व पहिल्यामध्ये या स्पर्धेने पदार्पण केलंय. पुढे येऊन डान्सिंग डाऊनने खेळलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. इथे एक सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या. ओव्हर क्रमांक 2 चालू आहे. ओव्हर क्रमांक 2चा खेळ देखील समाप्त झाला आहे. ओव्हर क्रमांक 2 मध्ये धावसंख्या केली आहे 12. पहिल्या ओव्हर मध्ये आल्या 8 धावा. टोटल धाव फलकावरती 20 लागल्यात. म्हणजे आता येणारे 6 चेंडू आणि विजयासाठी 8 धावसंख्येची गरज असणार आहे. ती वन लाईफ संघाला प्रत्येक जिथपर्यंत मैदानामध्ये असेल ना तिथपर्यंत अशा पल्लवीत असतील त्या वन लाईफ टीमच्या. वन लाईफ गुंडगे हा संघ मात्र मैदानामध्ये खेळतोय आणि त्याच्या विरोधामध्ये येल्लो कलरची जर्सी घालून परिधान केलेला RAS रायडर फायटर हा संघ मात्र पुढे येऊन डान्सिंग डाऊनने सिंगलच्या स्वरूपामध्ये डिक्लेअर झोन मध्ये 1 धावसंख्या ऍड. 1 धावसंख्येच्या मदतीने टीमची धावसंख्या 1 अंकाने फ्लाय होईल. जाऊन पोहोचेल ती 21 अंकावरती. 21 धावा फलकावरती लागल्या जात आहेत. जरूर आपल्याला बॉक्स दिलाय. बॉक्स मधूनच चेंडू टाकायचा आहे कारण अंडरम बॉक्सचा एक नियम आहे. अंडरम बॉक्सचे भरपूर नियम आहेत. ते नियमावली काढली ना तर आपल्याला रात्र देखील जाईल. कृपया RD बॉईज RS रॉकर्स फायटर्स आपल्या संघाला विनंती असेल आपण टीम मीटिंग करू नका. आपल्याला जे नियम असतील त्या नियमांचे आपण पालन करायचं आहे. आता देखील पाहू शकाल एक सिंगल कंप्लीट झाली आहे. पाहू शकाल प्रतीक अतिशय चाणाक्ष पद्धतीने खेळ करतायत कारण की माहिती आहे अंडरम बॉक्सचा हास्य खरी मजा आहे आणि याच खेळामध्ये अशाच फलंदाजी गरज असते आणि तो प्रतीक आता पाहू शकाल आपण चांगली प्रतीची कामगिरी. 2 धावा. पंच डिसिजन पहिले पोहोचवा. आम्ही तुम्हाला सांगतो रन किती पाहिजेत. 9+1 अशा 2 धावा म्हणजे 23 धावा धाव फलकावरती. अजूनही 5 धावसंख्येची गरज आहे. उर्वरित 5 चेंडू आणि 5 धावसंख्येची गरज आहे. पंच आम्हाला डिसिजन पोहोचवा. नो आहे की वाईट चेंडू त्याच्या स्वरूपामध्ये 9 चेंडू असेल तरी 1+1च होईल.
वाईट असेल तरी पण 1+1च होईल, त्याच्यामुळे एवढा डिस्कस करायची काही गरज देखील नाही. मी म्हणेल वाईट जरी आला तरी सिंगल भेटणार आहे, नो चेंडू आला तरी सिंगल भेटणार आहे. त्याच्यामुळे एवढा पंचांनी डिस्कस करणं योग्य नाही आहे. आपण पाहू शकाल स्पर्श चेंडू की नो चेंडू द्यायचा ह्याचा मोठा विचार पडला पंचांना. दोन मिनिटं मित्रांनो, कारण की पिचिंग स्टंपच्या लेवलची पिचिंग जर असेल तर हा चेंडू ग्राह्य धरला जाईल, अन्यथा स्टंपच्या वरून जर पिचिंग असेल तर हा डिसिजन पंच आपल्यापर्यंत पोहोचवतील. परंतु डिसिजन पेंडिंग आहे, तर पंच डिसिजन परफेक्ट आहे की त्याच्यावरती अभ्यंतर धाव भेटली जाईल. मी तुम्हाला विश्लेषण करतो त्या चेंडूचं, फक्त डिसिजन सांगा पंच. पंच डिसिजन सिंगलच भेटेल, म्हणजे वाईट चेंडू नाही आहे ना पंच, सिंगल. कारण की ज्या वेळेस बॅट्समन मैदानामध्ये होता ना त्यावेळेस थोडासा शरीरावरून जाणारा चेंडू पाहायला मिळाला आपल्याला, आणि त्याच्यानंतर स्टंपची पिचिंग आपण पाहिली. त्याच कारणास्तव पंचांनी सांगितले की 22 आलेली एक धाव, एक सिंगलच्या मदतीने टीमची धाव संख्या 1 अंकाने वाढली जाईल, जाऊन पोहोचेल ती 22 अंकावरती. बस आता येणारे 4 चेंडू आणि आता करायच्या त्या 6 धावसंख्येची गरज आहे. 4 चेंडू 6 धावसंख्येची गरज आहे. कृपया असेल, विनंती असेल, पंचांचा डिसिजन अंतिम असेल. RS फायटर्स प्रतीक आपण कॉपरेट करा, कृपया विनंती असेल. प्रतीक आपण चला. प्रतीक बेनविशेष फलंदाजाच्या बॉडी लँग्वेज बॉडीवरून चेंडू ट्रॅव्हल झालाय आणि पिचिंग देखील पाहिली तर यष्टांच्या खालोखाल पिचिंग आपल्याला पाहायला मिळाली. त्याच कारणास्तव इथे एक सिंगल ॲड. 22 धावा धाव फलकावरती. 4 चेंडू 6ची गरज आहे. इथे देखील चेंडू उडवलाय, चेंडू फेकून दिला षटकारासाठी, परंतु या मैदानामध्ये फक्त आणि फक्त आपल्याला चौकारच अवेलेबल असतील, अन्यथा षटकारासाठी आपण चेंडू ट्रॅव्हल केला तर इथे अजून एक विकेट मैदानाच्या बाहेर. विकेट क्रमांक 3 मैदानाच्या बाहेर. रितेश गरुड यांना साहिल यांच्याकडून मात्र राहिल शेख यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलंय. त्यांच्या बॅनरला चेंडू टच झाला, त्याच कारणास्तव मात्र बक्षीस देखील लागलं जात आहे. निमेश मोहिते आमच्यापर्यंत माहिती देखील पोहोचवता येत आहे. एक चांगली 3 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. आता 3 चेंडू 6ची गरज आहे. इथे देखील ट्रॅव्हल केलाय डीप मध्ये. क्षेत्ररक्षक तैनात आहेत भरत, आपण पाहू शकाल. एक अनुभवी खेळाडू आहेत आणि अनुभवाची सिजोरी घेऊन मात्र मैदानामध्ये बॉक्स अंडरमसाठी मात्र सज्ज झालेत. आता मात्र 2 चेंडू आणि कंपल्सरी 5 धावसंख्या करायची आहे. टाय मॅच झाली तर दोन्ही संघांना 1-1 गुण मात्र दिला जाईल, याची देखील दक्षता घ्यावी. हा देखील समोर चेंडू आणि काय घडलं मैदानामध्ये, अक्षरशः यशांना चेंडू पहिला लागला आणि त्याच्यानंतर मात्र चेंडू सीमारेषा ओलांडली आहे. इथे देखील आले 4 धावा. नशिबाचा चौकार मात्र येतोय तो टीम RS फायटर संघासाठी आणि ही ते मात्र चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या 4 अंकांनी फ्लाय मात्र होईल, जाऊन पोहोचेल ती 27 वरती. आता 1 चेंडू आणि 1 धावसंख्येची गरज आहे. दोन्ही संघाचे हृदयाचे ठोके आता वाढायला सुरुवात झाली आहे. दोन्ही संघाच्या अस्तित्वाची लढाई आपण पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये.
एक चांगल्या पद्धतीचा खेळ दोन्ही संघांकडून राहिला आजच्या दिवसामध्ये. आपल्या नावासाठी खेळत असताना, आपल्या संघाच्या नावासाठी खेळत असणारे, आपल्या पॅकरसाठी खेळत असताना या अंडरम बॉक्सच्या सामन्यामध्ये एक चांगली दर्जेदार, एक चांगली झुंज मात्र या दोन संघादरम्यान आपल्याला पाहायला मिळते. आर्यस फायटर्स आणि त्याच्यानंतर पाहायला गेलं तर वन लाईफ गुंडगे हा संघ मात्र 2 हात करत असताना पाहायला मिळतोय. एक चेंडू एक धावसंख्येची गरज आहे. टॅप केलेला चेंडू, विनिंग फटका प्रतीक्षा बाट मधून आला हा विजयी फटका आणि ह्याच्यावरती वन लाईफ गुंडगे संघाने मात्र आपला विजयाचा जल्लोष करत असताना पाहू शकाल. अजून एक विकेट. चांगला खेळ राहिला, चांगला खेळ, चांगला खेळ. नेक्स्ट मॅच विकिंग बॉईज आणि टीम युवा या दोन संघादरम्यान विनंती असेल, आपला जो डिसिजन असेल त्याच्यावरती लगेच अंमलबजावणी करा.